हे का म्हणजे भांडे सुद्धा घासलेले नाही, नळ पण पाण्याचा चालूच ठेवलाय. ह्याच्या बापाने ठेवले का नळ चालू करायचं? हा, पाणी काय असं हे करता येते का? इथं इरीला पाणी नाही एक तर. ही बाई तर आली नवऱ्याला पण घेऊन आलेली, उपट सुंबासारखा बसलेला असतोय तो पण. आता हे मलाच घासावं लागतं, अजिबात घासाय मोकळी नाही. हे काय नुसतं खायला घालायला आहेत का? ताई, ओ ताई, आता काय कांदा मुळे गेलं त्याच्या? हा, इकडे बोला ना वहिनी. कुठं होत्या? थोडं बाहेर काम होतं. कसलं? काय नाही, थोडं काम होतं माझं. आणि तुमचा नवरा आहेत ना ते घरी. घरीच असतोय म्हणायला. मग जेवण झालं का? हो, सकाळीच केलं. मग भांडी कोण घासायची? हा, आणि नळ चालू ठेवलाय. तुमच्या नवऱ्याला तर काही करायला नको. हा, नळ चालू बोरक चालू करायला लावला होता. मला तिकडे दार धरायला जायचे होते. हा, त्याला म्हटलं पाठी मागून येतं, ते सुद्धा नाही आला. मी आई तर गिळायला लागते आणि तुम्हाला भांडे घासायला जमाना होय. तो नळ चालू ठेवलाय, पाणी वायाला गेलं मग. हा, मी घसणारच होते वहिनी. कधी? लगेच घसते मी. लगेच घासते मी. कुठे आहे त्याला बोलवा. अहो अहो मोठ्याने आवाज द्या. तसं पण तुमच्या नवऱ्याला ऐकायला येत नाही, कानात बोळेच घातलेले असतात त्यांनी. अहो झाला का? या स्वागत आहे. झालं खाऊन पिऊन झालं? झोपतच उठला तुमचा नवरा आता तर. हा, काय काम सांगितलं होतं? हा, बोर चालू करायला लावला होता. तिकडं सगळं दार धरायचे होते मला. सगळं पीक जळून गेलं, मग काय करायचं? का बरं नाही चालू केलं तुम्ही? अगं मी चालू केलं तर जातच होतो मी, पण तेवढ्यात हा, झोपा कोण काढणार ना तेवढ्यात? इथं गिळायला लागतंय फक्त ऐकतं. बाद झालं आता, सगळं ऐकून घ्यायला मोकळी नाही मी. ते भांडे घासून घ्या. फुकटचं खायला येतात. करायचं ना तेवढं काम तुम्ही. तुम्हाला ते पण होत अगं नाही मला का हो? बाबांनी आवाज दिला, मी तिकडे गेलतो. असंच आहे बाबा तुमचं. हे बघा, असंच आहे तुमचं. तुम्ही कामधंदा करत नाही ना, म्हणून आज ही वेळ आली माझ्यावर. स्वतःच्या बापाने तर घरातून हाकलून दिलं. आता लोक पण नावं ठेवायला लागलेत. आता लाज वाटायला लागली मला इथे राहायला पण. अहो तुम्हाला काही वाटतं का नाही हो? अहो थोडं तरी समजून घ्या तुम्ही. भाऊ येणार आहे उद्या. त्यांनी असं बघितलं ते काय म्हणतील हो? माझा भाऊ आला ना, मला घरातून हाकलून देईन. आणि तुमच्या बापाची तरी काय चुकी हो? तुम्ही काही काडीचं काम करत नाही, हाकलून नाही देणार, मग तुमची पूजा करत बसतील का घरामध्ये? हे बघा, तुम्हाला सांगून ठेवते, एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. इथं लाजीरवाण्यासारखं ना राहता येणार नाही मला. आणि हे असं किती दिवस चालणार आहे? काय लय जड झालं का तुझ्या बाबाला? पण तुझ्या भावाला पण. लोक बायका बाप जाताची जमीन विकून नवऱ्याला देतील. मी तर फक्त 2 टाइम भाकरी खातो इथे तुमच्या इथे. हात टेकले बाई मी तुम्हाला. तुम्ही गडी का कोण आहे हो? बाई माणसांनी बसून खायचं, तर इथं गड्या माणसांनी बसून खायची वेळ आलीये. अहो कुठं तरी कामधंदा करा, मग राहा इथं. नाही तर मला सोडून द्या, जा निघून इथून. वैतागली मी आता तुम्हाला. जातो मी पुरा इथंच. बोलल्यावर तर लगेच टोचतं. कामधंदा करावा म्हण माणसाने. चला आता ते गावातले काम पाहिलेत, आता हे घरचं बघू. अहो पुरील काय झालं? काय झालं तुला? काय झालं तुला? आणि हिथं कायला बसली रडत? काय नाही झालं. तू तर म्हणे मला गावात काहीतरी काम आहे ना, मला वाटलं तू गावातच गेलेली. जाऊन आले मी गावात. मग काय झालं काय? काय सांगू आई, आता काय झालं? मग एक तर नवरा करून दिला असं बिना कामाचा. घरच्यांनी हाकलला, आता इथं आलं तर वहिनी मला किती काही नाही बोलली. काय बोलली म्हणजे? तिच्या काय बापाचं आहे काय बोलायला? तिचा काय संबंध ऐकून घ्यायचं तुला? तोंडाला फैस येईपर्यंत बोलली ती मला. अरे पण तू कशाला ऐकून घ्यायचं आणि सांगायचं ना आम्हाला काय बोलली तर? आता कस काय नाही ऐकून घेणार मी? नाही तू एक घरातली आहे का बाहेरची आहे कोण? मला इथं काय रडत बसली तसले? तिला भांडायचं ना, तुझ्या बापाचं आहे तिच्या बापाचं आहे का? मला नाही माहिती आहे. हे बघा, तुम्हाला जर आम्ही जड झालो असेल ना, तर आम्ही इथून पण निघून जातो. पण मला असा अपमान सहन नाही होत आता. अगं अपमानाचं काय आहे? आता तुझ्या नवऱ्याच्या घरी मरणाची मस्त इस्टेट आहे, त्याला इस्टेट पाहूनच दिलेलं आहे. तो तर काय कामाला नव्हता, पण बापाची तर जळता जळायचं नाही इतकं त्याच्या प्रॉपर्टी आहे. हा, आणि तिने तुला बोलायचं कारणच काय महत्वाचं म्हणजे? तिच्या काय बापाचं आहे का तिला बोलायचं? तू कस काय ऐकून घेतलं? तुला माहित नाही आजकालच्या नंदा कशा आहेत? तू कस काय लगेच खाली मुंडकं घालून गप बसून भांडे घासायला बसली? अरे तू तिला एकदा सांग बर का समजून, नाही तर माझं तोंड खराब आहे. मग आई उगाच सून म्हणून का बसलोय मी? माझ्या पोरीला बोलायचं काय कारण आहे? मी तिच्याकडे पाहते ना, तिचा काय संबंध आहे? 4 दिवस लेक आली आणि तिला बोलायला लागली. बोलली कशावरून पण तुला ती? अहो ते वहिनीने ना यांना मोटर चालू करायला लावली होती. यांनी केली नाही केली म्हणून त्यांनी असं माझ्यावर राग काढला सगळा. तिला ती काय काम करते घरात? तिला काय झालं दारे धरायला जायला मोटर चालू करायला? 4 दिवस तुम्ही आला जावं इथून माग दाऱ्यावर जात होता का? तिचं हात मोडलेत का?
तिला येऊ दे बरं इकडे, आता तिच्याकडे बघा तिचा लय लाड झालाय. कशाला भांडणं करताय उगाच माझ्यामुळं? कशाला भांडणं करता? तिला शेफरली ना, डोक्यावर बसून फार कानात लागली करायला. नाही आज पोरीला बोलली, उद्या तुला बोलन, परवा मला बोलन ती. नाही बोलूनच ना, ती उद्या हाकून द्यायला बसली आपल्याला, तिचं जर ऐकून घेतलं तर. नाही एक काम कर सर, बोलून घे बरं तिला, काय बोलायचं कारण आहे तिला म्हणावं पोरीला. ए पोरी सुनबाई, आई जाऊ दे, नको ना भांडणं करू, जाऊ दे. काय नको बोलली ना तर भांडणं बोलली करू, असू तिच्या दे. काय ताकद आहे माझ्या पोरीला बोलायची? डोक्यावर बसन, डोक्यावर आहे शनी. आणि माझ्या पोरीला आहे ना, आतापर्यंत मी बोललो नाही रे. मी कधी 4 बोट लावलेत का तिला? आणि ही काल एक दिसची ही बोलायला लागली का आता माझ्या पोरीला? ए काजल, आता कुठं उलटली ना, आता हिला बोलल्यावर जमन का मग? हा, तिचा बेतच करू आपण. तिला शेफरली ना, बघावंच लागत आहे जरा. शिया फरली नाही, तू डोक्यावर चढून ठेवली तिला. काय का तू काय बोलली हिला? हा, तुझ्या बापाचं आहे काही सगळं म्हणून रोबाब करते तुम्हाला पोरीवर. आई काय बोलताय अहो तुम्ही? मग काय बोलताय म्हणजे तुला काय संबंध माझ्या पोरीला दुखवायचा? अहो पण काय चुकीचं बोलले सांगा बरं तुम्ही. तू कोण तिला भांडे घासाय सांगणारी? आई सगळं काम मीच करते मग काय उपकार करते का तू? नाही काम करते मग तुला आणली कशाला इथे? हा, आमच्या बसून डोक्यावर खायला मिरे वाटायला काय आली तिथे? काय तू? माझ्या पोरीला बोलली तू? अहो बसून खायला का म्हणजे आतापर्यंत मीच करत आलेली आहे की. अगं मग तूच करायचं. ती 4 दिवस आली, तिला काय भांडे घासायला लावायचं का मग तू? 4 दिवस नाही मग 15 दिवस झाले. मग येऊ दे, महिनाभर येऊन राहून दे माझी लेक, तुला करावं लागेल दिवस त्यांचं. मोजायला लागली काय तू आता? आणि ते इथं नाही येणार मग तुला कुठं त्रास जाणार? आहे का इथे राहिली होती? काय अडचण आहे का तुला? काय मी असं कधी म्हंटले पण त्यांच्या नवऱ्याला मी फक्त सांगितलं होतं की मोटर चालू करा. अगं. तिकडे मला दारं धरायला जायची होती. केवढ्या लांब आहे बरं आपलं वावर आणि ते मोटरीचं. अगं ते जावई आमचा, त्याला आम्ही काम सांगत नाही तर तू सांगायला लागली का आता? तू आजकाल तिच्या आलेली, तू जावायला काम सांगायला लागली, तुझं कमून आम्हाला आणून घालते, असं तुझा रुबाब झाला घरात. आणि आई म्हणतो तसं तुम्ही नाही. आयतं बसून खाताय. तुला शोभत का हे बोलायला? आयत बसून म्हणजे तू कमून आणती काय? हा, आयत बसून घालीन नाही तर कसंही घालीन, तुला काय करायचंय? तात्या त्यांना जर जमत नव्हतं ना, त्यांनी सांगायचं होतं मला नाही जमणार आहे जायला. मी नसतं सांगितलं त्यांना, मी माझं केलं असतं ना. पहिली चूक तुझी, तू त्यांना कामच सांगायला नव्हतं पाहिजे. तू हाय अहो, कोण नाही. त्या जावायला काम सांगणारी? अहो जावई असलं म्हणून काय झालं? मग काय काम करायचीच नाही करायचं, करणार नाही आमचं जावई. 4 दिवस आलाय आमची तर तो जावई काम करणार नाही, लेक काम करणार नाही. करत नाही का? मग त्याचं कामच आहे करायचं. अहो, बहीण 4 यांची- दिवस आली का जड होती? यांची काय चूक आहे? यांनी कधी केलाय का जावायला मानपान आपल्या पोरांना? हा, यांना तेच तर ना. यांना किंमत नाही. हिच्या आई बापाला आहे का वळण असं? आणि आम्ही देतोय जावयांना मानता, आम्हाला त्रास द्यायला लागली आई, आता. तुम्ही मला काय बोलायचं ते बोला. आई वडिलांचं साडीच काय मग तुझ्या आई वडिलांचं वळण आहे, नंदाला त्रास देणार नाही, तुझ्या आईचं वळण आहे. त्रास दिला ताई मी तुम्हाला? काय त्रास वहिनी, दिला? आता तुम्ही किती काय काय बोलले मला. काय बोलले असं फक्त भांडे घासून घ्या. तुम्ही हे खरकटी भांडे शब्द ठेवले. तुम्ही नीट पण बोलता आला असं तुम्हाला अहो, की तुम्हाला भांडे नीटच घासून बोलते. द्या. तुमचा नवरा कसे हो? फार जेवणाचं काढलं म्हणून जेवण केलं का तुम्ही? एवढं बोलायचं असतं काही? तिच्या आईने तसं वळण लावलेलं दिसतंय जेवण तिला. केलं का विचारत नाही का माणूस आपण जेवण केलं मग की तुला नाही? माहित नाही का जेवत येत का ते? पद्धत कशी होती? माझं चुकलं नाही. मला अक्कलच नाहीये माझं. अक्कल नाही तुला, वळण नाही तो आईने लावलं का? नंदा संग कसं बोलायचं, सासू संग कसं बोलायचं? एक काम कर, तू होय इकडे बाहेर चल, तू घास भांडी. तुला हाऊस हा, काम चल. सांगायचं दुसरे ना, जाऊ तू दे, करायची काम. नको घासू, तिथं घासून घेईन. ए चल होय इकडे तू. आता खाली काम करायला आली काय तू इथं? चल करू दे तिला काम. 4 दिवस पाहुणी नाही आली, माझी पोरगीन जावई ही बोलायला लागली का आता? जाऊ दे हा? आता, ऐक. किती बोलताय अहो? किती बोलताय म्हणजे? रोज मीच करत आलेली आहे आतापर्यंत सगळं. आ- एक दिवस तुमच्या पोरीने केलं तर काय बिघडणार आहे का? मग तुला सुट्टी पाठवायची का आता 4 दिवस? अहो पण काय म्हणणं काय तुझं? जेव्हा तुमच्या पोरीचं लग्न नव्हतं झालं त्याच्या आधी पण मीच करत होते की. अगं तुझं कामाचे करणं, घरची सून नाही काम करणार मग का गावातले लोक येऊन करते ना आपले इथं भांडे घासायला? अहो पण मी कुठं म्हण हा, काय शोभ होतं बाई तुला? चला आता कशी बसली गप? हा, घाशीन चट भांडे. हिची चूक नाही, हिला बोलणार पाहिजे कोणतरी. चला. मोकळी डोक्यावर चढून ठेवली ना आपण, त्याच्यामुळे अशी बोलायला लागली. जाऊ द्या अण्णा, चला. नाही जाऊ दे, काय जाऊ दे, डोक्यावर बसायला लागली ना ती. चला चला जाऊ दे, चल, तुम्ही लय गावात गरम जाऊ होतात बाय तवा. अय यार काय रडायला? हा, कुठं काय कमून रडती मग? काय नाही, ते डोळ्यात काहीतरी गेलं होतं माझ्या, हा, त्याच्यामुळे पाणी आलं. रडायला काय झालं? काहीतरी झालेलं दिसतंय मला घरात. कुठे काय ना काय नाही. मग बाबा आणि ते आलेत काय घरात? मग तू कमून रडती? डोळ्यात कचरा गेला, दुसरं काय. आणि पाहुणे कुठे गेलेत? ते बाहेर गेले. आणि ती काय इथेच बसूनच असतं काय? ती पाहुणा इथंच आहे काय आमचं? जाऊ द्या दारात ना. पडे रो त्यांना काय बोलायचं आपल्याला कुठं सुरा नाही तेव्हा. म्हणजे? म्हणजे काय नाही. अरे पण झालंय काय? अहो ताईंचा नवरा आणि ताई इथं आले, ते 15 दिवस झाले. ते हम्म. तर आई आणि तात्यांना असं वाटतं की मी त्यांना घालून पाडून बोलते म्हणून. आता त्यांच्या बाबांनी त्यांना इकडे हाकलून दिले का? ते काही काम नाही करते. ती ओळूचे तिथं
एवढी प्रॉपर्टी असते पण प्रॉपर्टी असून काय उपयोग, काही कामच करत नाहीये. आणि इथे येऊन बसले ते, साधं मोटर चालू करायला लावली तर त्यांनी मरणाच्या आईंचे दात्यांचे कान भरलेत. आणि इथं भांडे पडले होते, अख्खं खरकट कुत्र्याने चाटून गेले. तर मी तिकडे वावरात होते, भांडे सुद्धा घासता नाही आले ताईंना. म्हणून मी म्हटलं ताई तुम्ही जेवण केलं, ताई भांडे सुद्धा नाही घासले. तर मरणाच्या आईचे दात्याचे कान भरून ठेवले होते. आता साधं एवढं बोलायचं सुद्धा नाही का? अहो ननंदे पण ह्याच्या आधी काही कामं नव्हते करत का? त्यांच्या घरी कामं करीतच असतील की नाही? म्हणून त्यांना नव्हतं घासायला जमत नाही. मी वावरातून आल्यावर घासले पण असते, पण झाकून तरी ठेवायचे ना. अख्खे उघड्यावरती ताटण ते पडले ते. आणि तिकडे त्या नवरा त्यांचा झोपत पडलाय. वावर कुठे तुम्हाला माहिती, मोटर कुठे आमची? मोटरचं बटन दाबायला किती वेळ लागतोय? मला म्हणले हा दाबतो आणि झोपून तुला घेतो. कसं काय पण तारा देते तुला काय तारा द्यायचं कारण? त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या लेकीला बोलायचं नाही, तू सून आहे, तुला इथं कामासाठी आणली, कामच कर. मग चला आपल्या घरी, यांच्याकडे बघू तुम्ही आता काय असेल ते. असं- जा तो नवरा येईन तो येईन. असं कसं नाना? चल तुला काय करायची बाकी ते बघतात ना, बघत ना, मग करू दे ना त्याला. तू काय टेन्शन घेते? नाही नाना, जशी त्यांनी त्यांची सुन पोरगी घरी आली ना, तशी मी माझी पोरगी घरी घेऊन जातो. बघतो काय होतं, येऊन देऊन जावायला काय होईल सांगतो त्याला समजून. कसं काय नाही ना, त्यांनी केलं म्हणून आपण करून नाही चालणार. काय आलं करायला? अहो शेवटी नाही का, लेकीचं सासरच तिचं सगळं काय असतंय ना. तू थांबतो ते पाहुणा लय भारी, मी पाहुण्याला कसं शिकवायचं माझ्या पद्धतीने शिकवतो. एकाच मिनिटात त्याच्या घरी जाते निघून. हवा तुला काय करायची बाकीचं मी करतो ना, तू टेन्शन न घेऊ. तू चल घरी, तू फक्त बॅग घेऊन ये घरातून. जा जा तुझा, आणि त्याला सांगून ये मी चालले म्हणून मारायला. काय पाहुणे अरे काय ना या बस. केव्हापासून आलेत? आता आलो 8-15 दिवस झाले. 15 दिवस झाले. याच्याकरता लग्न लावून दिलं काय तुमचं? तसं नाही, मग घरी थोडी वाद झाली जरा. जाण्याची नाही तर मनाची थोडीफार लास्ट ठेवा ना जराशी. लोकांच्या दारात येऊन तुकडे मोडीतात जराशी, थोडंफार तरी बघावा. हा, आणि इथून माझ्या पुरील त्रास करता काय तुम्ही? आम्ही नाही त्रास केला. मग तुम्ही नाही त्रास केला? 2 टाइम गिळायला, तुकडे गिळायला, तो स्वतःच्या बापाच्या घरी जाऊन खायचं ना. येऊन काय पडले दुसऱ्या दारात? का घर जावं म्हणून आलेत? हा, लाज वाटायला पाहिजे राव थोडीफार. इथे येतात, तुकडे गिळतात, 2-2 दिवस राहतात, 10-10 दिवस राहतात. आपल्या घरी जाऊन राहा ना. का नाही जमत? बोला, तुम्हाला काय बोलायचंय बोला. काय बोलायची बोला. जावा ना मग आपल्या बापाशी तिथं. कामधंदा करावा, कष्ट करावा. ते 2 टाइम खाऊन खाऊन पोचलेत. आता मी चाललो माझी पोरगी घेऊन, तुम्ही तुमचंच करा, तुम्ही तुमचंच खा. चल चल, राहू दे यांना इथंच. हे कसं गुम्यावाने ऐकून घेते. लाज नाही सासरवाडीत राहायला थोडीफार. इथंच तुमच्या पुढे नाना, तिथं लय तोंड चालतं त्यांचं. जनाची नाही तर मनाची थोडीफार लाज वाटायला पाहिजे सासरवाडीत कसं राहावं म्हणून. राहू द्या, नका बोलू. कसे लोक तुमचा अपमान करतात. काय अपमान करायला मी भेटतो काय त्यांना? नाही नांदली तर नाही नांदली. चला तुम्ही नको उगाच शब्दान शब्द वाढतोय. चला चल तू नको भेऊ, एवढी काय भीती? जावाई बी आले. राम राम. राम राम मामा. का हो मामा? काय नाही आल तू? काय कसं काय येणं केलं? काय काय नाही, सहज आलतो, सहज आलतो. चला ना घरी, चहा नाही, बी चहा नको. चहा लय पाजलाय तुमच्या आई बाप्पानी, का बरं? काय झालं? काय असं काय झालं काजल? अहो मग तू ही पिशवी घेऊन चालली पिशवी का? घेऊन मग तिला घेऊन चाललोय मी आता. पण काय झालं? काय विषय? झाली परिस्थिती काय आली, यांची तुमची ती बहीण ती इथं राहायला आली. त्याचा बाप त्या पोरास तिथं सांभाळीत नाही, त्याला काम नाही करीत म्हणून. हे इथं बसलेला राहतोय कायमस्वरूपी. आणि ये तिकडे लोक ऐकते जरा असं फिरा. ते हे इथं बसला असतो काय मीच गेला कवर पेंडावाने सांभाळायचं. त्यांनी कामधंदा काहीच नाही करत. मग ही कोणची पद्धती? जाते ना ती 2-4 दिवसांनी. मी 2-4 दिवसांनी मला माहिती. मी लग्न लावून दिलंय का तुम्ही लावले? मी लग्न लावून दिलंय त्या पुरीस तिथं. ते पेंडावाने तिथं खाते म्हणून बापाने हुसकून दिलाय सासरा. ऐक, मी सांगतो त्यांना, तू नको जाऊ, ऐकत जा. काय रागाचं तडाख्यात? रागाचं काही नाही. मग अशी आई आणि तात्यांनी मला सांगितलंय तू इथं राहायची तर राहा, नाही तर निघून जा, इथं तुझा काही संबंध आहे बोलायचं म्हटले. आणि ताईंनी त्यांचे लय कान भरलेत. काही एकाच 2 सांगितले आम्हाला घरात. मला म्हणतात तू इथं कामाला आणलेली. मग याला काय मिळेल? पुरी संसार मोडून, त्या पुरी संसार मिळून काय मिळेल? आयुष्यभर सांभाळू शकता का तुम्ही इथे तिला? नाही, आयुष्यभर नाही सांभाळीत, पण आले 2-4 दिवस. 2-4 दिवस नाही का? आणि तुम्ही आता उठून आले 10 दिवस झाले तुम्ही गेले. तुम्हाला माहितीच नाही का आणि काय झाली? त्याला दिलं त्याच्या बापाने हाकलून तिथून. हा दे, आई मला कळलंय ते सगळं, त्याच्यामुळेच मी आलोय आता. पण तुम्ही आता इकडे चालले, ही वाढलं ना दुसरं. राहायचीच नाही म्हणलं. नंतर म्हणलं मग चल आता तुम्हाला एक आयडिया सांगतो, तेवढीच आयडिया करत होतो. बरं, तुम्ही तुम्हाला सांगा. जर त्यांना लावायचे असेल ना घरी तुमच्या बहिणीला आणि दाजीला, हा. आणि त्याला जर त्याची अक्कल शिकवायची तुम्ही, मी फक्त सांगतो एवढंच करा.
तुम्ही त्यांना म्हणायचं फक्त म्हातारं तुम्हाला लेक जावाय सांभाळायचे ना, मग तुम्ही राहा, मी जातो सासरवाडीला राहायला. जसं हे तू ते सासरवाडीला आहेत ना, तसं मी जातो सासरवाडीला राहायला. काल राहू इथं म्हणायचं. अरे तुला नाही माहिती, अशी डबल पलटी मारली ना तर ते माहेराला जाईल नांदायला. तुला नाही माहिती का? आणि पण ताईंचं वाटोळं ताईंचं काय वाटलं, तिथं उतारलंय त्याच्या घरी बसून खाल्लं तरी सरायचं नाही. ते बरोबर बोलतात, तसंच करावं लागेल. त्याशिवाय ती पाहुणा बी नीट नाही चालायचं. त्याचे डोळे उघाडे. त्यांचं काय ते काय चुकीचं नाही सांगत. ते माणूस व्यवस्थित कामाधंद्याला लागला म्हणजे त्यांचा संसार चांगला. काम करायची गरजच नाही तिथं, नुसतं लेखरेख करून घेतली. त्या बापाच तिथं उतारलं. तुमची प्रॉपर्टी नाही, एवढी प्रॉपर्टी आहे ना. बरोबर, खरं लापावता नाही. मग एका पोराला कोणी हाकून देईन का? नाही देणार, नाही त्याला कमून हाकून दिला. ह्यो कामच करीत नाही, 2 टाइम गिळतोय आणि तिथं बसतोय घरी. तुम्ही एक काम करा, तुम्ही अशा पद्धतीने अक्कल शिकवा. तुम्ही म्हणा मी सासरवडीला राहतो, खा जातो. मग तुमच्या आई बापाला वाटून पगार पाणी गेला तर मग खायचं काय? पण आम्ही भेटलोय, त्यांना कळलं तर नाही आपल्याला भेटलं तुला, मी काय आपण म्हणत नाही. मी बरोबर काय माझी तुमची गाठच पडली नाही. नाही असं. आम्ही इथंच येतो. हा, तुम्ही थांबा. आवाज दिला का लगेच तुम्ही बोला. थांबा, मी बोलतो त्यांच्याशी. चालतंय, जा तुम्ही, आम्ही तुमच्या मागच येतो लगेच. चालतं, थांबा. ह्या आईला सकावली. काय करायचं रे आता? ती पोरगी गेली, तिचा बाप घेऊन गेलाय. गेली तर गेली, बघू आता. गेली मग काय करायचं आपण त्याला? आपली काय चूक होती का त्यात? पण असे कसे बाया लगेच आता आपले 4 दिवस लेखसून जावई आले तर लगेच ती पण निघून गेली. बाप लगेच घेऊन गेला फुसलं. मग बापाला काय पाहिजे ना तिच्या? संसाराची वड आहे का पोरीला? त्या आला बाप की निघाली तोंडवर करून. नाही तर काय आहे? काय करणार पोरींच? आपली पोरगी तशी मानली पाहिजे. मग खरं आहे ना. ती हा. तर येत नव्हती, पण त्या सासऱ्याने हाकून दिलं तिच्या नवऱ्याला. तेव्हा तिला आपण घेऊन आलो. काय करायचं आता? पण नाही आली तर आपल्या पोराच्या संसाराचं अवघड होईल. हा ना, ते पोरग उजून नाही आपलं तोंड टाकून हे करा. नाही. त्याचं तर कसं आहे, काय झालं तर झालं. बहिणीच्यासाठी केलंय ना त्यांनी, हा का दुसऱ्यासाठी केलंय? त्याला समजायला पाहिजे ना. हा, आणि बायकोला बहिणी नाही सांभाळता येत, तो त्या नातवंड आपल्याला कशी सांभाळायची? म्हणून पडू त्या तशीच म्हातारी कुठं कोपऱ्यात. ते खरं आहे तुमचं. काय लेट असला मास्का नाही मारीत बसायचं. जाईन चढ 4 दिवसांनी येईन माघारी. तिला नवऱ्याची गरज नाही का? अहो सगळं खरं आहे, पण उगा उलशा कारणावून संसाराचे वाटोळे. आता ज्याचा संसार आहे त्याला कळाला, तू कायला म्हातारपणात जोर काढते माझ्यावर? हा? सगळं झालंय ना, माझ्यामुळे झालं. तोयामुळं काय नाही झालं, आमच्या आधीच चाबरी. तसं नाही आहे, तुम्ही पण चुकले तिला बोलायला. बिचारी सगळं काम करते ग, नाही करत का ती? अगं करते, पण तिला तुला बोलायचं काय संबंध आहे बाई? आता लेक बाळ कोणी 4 असं- दिवस येते माहेराला, मग लगे भाऊजाईने असं नाही ना करू. बोलली तर बोलली. मला एक सांग बरं, खरंच हे काम करता का? आज यांनी काम केलं असं मला इथे यायची सुद्धा वेळ आली नसती. अगं मग त्याच्यामुळे आता माणूस त्याच्या बापाने त्याला हाकून दिलं. मग आम्ही जर तुम्हाला हाकून दिलं, तुम्हाला कोण आसरा देईल? मग अजून अक्कल आली नाही, कधी अक्कल येणार आहे? नाही पण आज माझ्यामुळे माझ्या भावाचा संसाराचं वाटोळ झालंय. तुझ्यामुळं काय नाही, तू काही बी विचार नको करू. तुम्ही चुकताय खरंच. तुम्ही विचारच करत नाही. आम्ही काय नाही चुकत. मायपोटी तुम्ही सगळं विसरून चालले ताई. आईला हे बरं आहे आता. म्हणजे तिने आम्हाला जोडं टाकलं आणि तू जोडं टाक. तुझ्यासाठी केलंय सगळं आणि तू पण चुकत आहे तुम्हीच. आईला काय करणार राहिलं या पोरींचं? मी तुम्हाला तेच सांगते. नाही ह्यांच्यासाठी काय करावा का नाही? आम्ही लागले ना आपल्यालाच बोलायची. वरून तुम्ही म्हणते यांना का बोलत नाही मग? अण्णा काम कर, माझ्या पुरीला नीट सांभाळ म्हणून बरं वाटतंय का? मला तर खरंच पटत नाही की माझा नवरा इथे येऊन राहतोय माहेरी म्हणून. सारे गल्लीतले लोक नावं ठेवायला लागलेत. अगं तो कुठं कायम स्वरूपी राहणार आहे? यांना अपमान सहन करायचा म्हणजे हेच झाली, सवय झाली, पण मला नाही. काय कमाल झाली बाई आता याची बी. अगं तसं नाही. ते तरी किती दिवस दुसऱ्याच्या दारात बसून तुकडं मोडन. आज ना उद्या जाईन का मला? माहितीच ना, मग त्याच्या लगे डोक्याचा भात करून ठेवते का तू? हा, ते नाही का आई, घरात एवढं प्रपंच आहे, प्रॉपर्टी आहे, चांगले जमीन जागा सगळं काही, मग यांना नाही करता येत का काम? अगं करते ना. नसेल आता कधी बुद्धी करणार? सुचत. म्हातारं झाल्यावर करणार आहे का काम? तसं नाही बरं का जावई बापू. तुम्ही बी कामं बघितली पाहिजेत आता. हा ना, काय आहे आता तुमच्या घरी लागून आमच्या घरी लागू. बघितलं ना केवढ्यात पडलं आता हे. आमची सून खुशाल गेली, बाप आला तर ते विचारलं सुद्धा नाही तिने तर आम्हाला. उगा आमची पोर समजूतदार आहे म्हणून. नाही तर कोण सहन करायला बसलं एवढं? आजकालच्या पोरांचं ना लयच अवघड झालं. नाही एक शान नसलं ना, अख्खा घरदाराचं वाटोळ होते बघ. हा, हिला सुनं गेली आपली कशी का असा ना, बिचारी पण कामाची होती बरं का. ए आई, तात्या, त्याला पिशवी द्या माझी. अरे तू कुठं निघाला कुठं माझी? मग? जातो मी सासरवाडीला. आणि तू कस काय सासरवाडीत माझी चालला? बायको दिली ना हाकून तुम्ही. ए बाबा, आम्ही नाही आम्ही हाकली तिला. मला ऐका, मला द्या माझी पिशवी. मला जायचं. अरे आम्ही तिला हाकून नाही लावलं. ती तुझ्या बहिणीला बोलत तेव्हा तुला जमत का? बहिणीला बोलले असून थोडेफार. आता 4 दिवस बहीण आली, तिचं नाही तुला काही कौतिक, आणि बायकोचं गेलेलं आली कौतिक. 4 दिवस, आली 4 दिवस. हा. पण यो दाजी एवढा मोठा झालाय, तो तिकडून का आला इथं तुम्हाला माहिती ना?
अरे आम्हाला मला- माहिती आहे त्यांना मस्त धन संपत्ती सगळं आहे तुला माहिती ना पण आता रागात मग काहीतरी करीत नाही म्हणून त्या बापाने हाकून दिलं मग आपण त्याला हाकून द्यायचं का ती बोलली असेल तिला काहीतरी थोडंफार लगेच तुम्ही तिला लगेच काही बोलताय काही करताय. आम्ही तिला काही नाही, बोलू नाही, मला काय राहायचं नाही तर माझी पिशवी द्या, मी मग चालू. अय बाबा ती गेली तू गेला ना आम्ही म्हातार इथं ठेवतो काय आम्ही जातो कुठेतरी तोंड काळ मला काय करायला करायचंय माझा जर संसार मोडताय तुम्ही अरे आम्ही तो संसार अजिबात मोडला नाही तिला आम्ही काही म्हणलो नाही तिचा बाप आला ती फुंदत होती तिला घेऊन गेला मग आता आम्ही काय करायचं होतं तुला आई बापा प्यारे का बायको प्यारी आणि आपला दाजी ना जावायला सांभाळून घ्यायचं असताना 4 दिवस आपल्या दारात तुकडे मोडले त्यांनी तर काय फरक पडतोय का एक तुला काम कर, दाजीला कुठं उपरा बघून दिलाय दाजीच्या घरी जळण एवढी इस्टेट मग हे तुला बी माहिती आहे ना माहिती मग तिथं काम करावं आता झालं 15 दिवस आले अगं करते ना मग ते काम ते काय बसून खायला आले का इथं इथं कसं असतं बाय बाय एखादं असलं भांडण ज्याच्या त्याच्या घरी बरं आहे ना नाही मग हे त्यांचं घर नाही का हे काय पाहुण्याच्या दुसऱ्याच्या घरात राहते का ते मला ती म्हणायचंच नाही पण आज ती बायको निघून गेली माझी काय चाललंय लई सुखासुखी चाललंय काही अरे पण तुम्ही भांडता कशाला आहे? अब तायडे तू तुझ्या घरी गेलेली बरं होईल ते माझा संसार मोडायचा पार पाळी आली तर काय करणार आहे मी हे बघ तुला काय बोलायचंय ना पाहुणे एक वेळ हिथं ठीक आहे पण हिचं माहेर ही राहिली तर ठीक आहे हा आता पाहुणे कसं सासरवाडीत राहिले हा. बरोबर बी नाही बरं का म्हणल्यावर लय मजा वाटते तुम्हाला मग आता करू असं करतो माझा सासऱ्याला काय मी काय लय जड नाही सांभाळते ना मला तुमचं चालू दे इकडं माझं जातो मी तो एक नवल झाला गाड्या भाऊ नवल आता. नाही, ही- बहीण नाही लागत तुला आई बापा नाही लागत तुला 4 अगदीची आलेली बाई बायको त्याच्या माग पळायचं तुला अगं तू आ? पण आई आहे तुला कळायला पाहिजे ना ती पण कोणाची तरी पोरगी आहे ना तिला मग? कसं काय वाटन आता ती तिच्या घरी गेली तिच्या आईला काय वाटन अरे काय वाटन दाद्या तिला तिच्या बापाला काय वाटन दाजी सांगा तुम्ही दादा तू बरोबर मी काय बोलतोय. मी काय म्हणतोय माझ्यामुळे तुम्ही भांडणं करू नका मी येतो बघा मी जातो माझ्यामुळे तुम्ही नका जाऊ. नाही दादा आम्ही जातो हो, तुम्ही- जावई. बघा आले मामा आहे का त्यांना काय काय सांगितलं तात्या? काय नाही आता पोरांचं गोंधळ तुम्ही बघा बुवा काय काय करायचं आपलं काय गोंधळ? मी जातो जावायला घेऊन. कशाला जावाई कुठे सासरवाडीला मला असतोय कसं का काय जावं लागत इथं मग तुम्हाला लाज वाटत का दोघांना झालं थोडीफार तू का बोलायला येतं मला कामात ना पोरगी दिली म्हणजे मी काही बावळट झालो काय तुमच्या पोरीला काय नाही ठे आमच्या घरात. नेटाचा विषयच येत नाही इथं मग? नेट- पोरगी काय वाईट बोलली का पुरीचं काय म्हणणं आहे का दोघांनी तुमच्या घरी उता आलाय मला मला कळत ना मग ते इथं काल राहते ती अय, जरा ऐकून बी घे बरोबर आहे नाही, इथं त्यांचं काल राहते. एक दिवस पोरगी एक दिवस आली दुसऱ्या दिवस तिसऱ्या दिवशी आई बापाला जड झाली पाहिजे तुझ्या घरी निघ बाई ही काय घर काय सोपं आहे काय आज इथं राहिली मग तुमच्या पोरात संसार मोडणार माया पोरी संसार मोडणार यांचा संसार मोडणार हे कोणचे उद्योग सांगितले उद्याच्याला तुमचे सुनाचे भांडणं होणार सून तुम्हाला सांभाळणार नाही काय करणार तुम्ही उद्याच्याला बरं माझं एक म्हणणं थांबा एक मिनिट तुला ए पुरी इकडे बघ तुला तुझ्या घरी सासरवास आहे का नाही नाही ना मग तू आली का शेवणी इथं फक्त तो नवरा काम करीत नाही मी त्यात गावातला आहे तो लग्न पण मी तात्या कोणी जमावलेलं आहे आले तुमच्या घरी कमी आहे का तुम्हाला 2-4 आम्हाला सगळ्याला विकत घेता तुम्ही एका टायमाला एकटाच पोर आहे काय कमी आहे तुमच्या घरी काहीच कमी नाहीये आणि ना मग तुम्हाला घरी देखरेख करायचं जड जातं का तुझ्या नवऱ्याला 2 आता टायमाला मी खातो बोलून 3 बोलून टायमाला थकले. झोपतो मी बोलून थकले त्यांना मी तरी मला आवडतंय का भावाचं आणि वहिनीचं असं हो म्हणून अरे उद्याच्या लोक म्हणते ननंद आली भाऊ संसार मोडून गेली माहिती का याचा विचार केला का थोडाफार तुम्ही कोणत्या गोष्टीचा आणि आई बापाने पोरीची संसारात ढवळाढवळ केलीच नाही पाहिजे तिला एकाच मिनिटात तिथून हाकून दिली पाहिजे तुझ्या घरी जा बाहेर राहा. आमच्या पोरीची चुकी नाही पोरीची ना. चुकी तिथं बी नाही तिचा सासरा बी तीच म्हणतोय पोरीची हा, अजिबात आता चुकी नाही. जावई राग राग आला म्हणून आपण बी त्याला हाकून द्यायचं हाकून द्यायचं म्हणजे त्याच्या पद्धतीने जाईल ना तो त्याच्या घरी राहील ना त्यांना 2 शब्द सांगा ना तुम्ही नीट राहायला तिथे आई अजून पण तुम्हाला तुमची चूक कळत नाही तुम्ही प्रत्येक वेळेस आहे ना सगळ्या गोष्टी मागच टाकत आलं ते मग अशी मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की तुम्ही जर वेळेत नाही का कान उघडणी केली असती ना तर ही वेळ नसती आली पण तुम्ही ताड बोलले मी पण तुम्हाला तिथं उत्तर देऊ शकले असते पण माझे संस्कार आडवे आले आणि तुम्ही माझे संस्कार काढत बसले तात्या अहो माझे संस्कार आडवे आलेत माझ्या नानांनी मला सांगितलेले कधी मोठ्या माणसाचा अपमान नाही करायचा मी पण बोलले असते आणि मला काही लय हौस नाही आली माझं सासर सोडून जायला मी कधी जाणार पण नव्हते आणि मी माझ्या नवऱ्याला आणि सासऱ्यांना कधीच अंतर देणार नाही पण आई आता तरी तुमचे डोळे उघडा तात्यांचे डोळे उघडले पण तुमचे नाही तुम्ही अजून पण लेकरांना पाठीशीत घालत चालले ते अहो कवर चालायचं हे तुमचं तिचा अजिबात राग नाही तुला कधी रागाने बोलले आजच काय बोलली ती तुझा नवरा धडी इथं काम करूच नाही त्याला आज येणे काम सांगितलं मग त्याचा किती मोठा अपमान त्या मला सांगा बरं तुम्ही हा मग एखाद्या माणसाने विचार केला पाहिजे आपण इथं राहावा का नाही राहावा तुला थोडीफार तरी आता मला तोंड धरणे चल ना बाबा आपल्या गावाला काय लाज वाटल्यावर इथं राहतो जावई त्या बापाला सांगू मी घेऊन मी काय म्हणतो माझ्यामुळे तुम्ही तुमच्या घरात भांडणं करू नका मी येतो मी निघतो इथून 4 दिवसांनी तिला घेऊन जातो
4 दिवसांनी काय आलं तिला आत्ताच घेऊन जा ना घरी. तिला काय अडचणी घरी नाही आला तुला. तो बाप थोडा म्हणणार तू इथं घरात येऊ नको म्हणून. अहो, तुला म्हणून पण तिला नाही म्हणणार माहिती का? त्यांचं पण मन इथं लागत नाही कारण त्यांचं तोंड बघा की. हा अहो दादा तुम्हाला तरी शोभतं का? अहो कोणच्या बाईला वाटण आपला नवरा इथं बसून खातोय आणि शेजारी पाजारी आपल्याला नाव ठेवते किती दिवसापासून येऊन इथं राहते पोरगी एकटी 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 बसून रडण नाही एखादी. हा तात्या काय तुम्ही तो मित्र आता मैत्रिणी निर्णय काय म्हणत असते त्याच्या लग्न करून एवढ्या मोठ्या घरात दिली ना बापाच तिथं राहते. दाजी मानपानात येत जा. आई तात्या आपण मानपान करतोय ना त्यांचं आलं. घ्या. तुम्ही सारखंच वर्षातून 15 3दा या 15. 4दा या तुम्हाला मी कधीच नाही म्हणणार नाही. मला पटत आहे बरं का पोराचं म्हणणं पाहुण्याचं बी पण आता काय करावं माझ्या बहिणीचं जावायला- का असं व्हावं असं मला वाटतं काय. जावय बापू या बघा झालं ते लय झालं. आता तुम्ही पण संसाराला लागा. काय उगाच 4 माणसांनी सांगण्यापेक्षा स्वतःला कळलं पाहिजे. तुमच्या घरी सगळे तुम्ही आपलं कष्ट करा. नवरा बायको मिळून आता संसार करा. तात्या तिथे कष्ट करायचीच गरज नाही. फक्त पाठीमागून गाड्यांच्या मागे देखरेख केली तरी चालतंय. पण माणूस जर घर सोडीत त्याच्या बापाने करून मारायचे. हे काय हलकी प्रॉपर्टी बघून दिले काय तुम्ही. जबरदस्त पार्टी पण काय आता ही माणसं अशी करतात. 4 चाकी गाडीत हिंडणारा माणूस आहे त्याच्या घरी 2 गाड्या आहेत आणि तू इथं भिकाऱ्यावर येऊन तुकडे मोडतोय. ठीक आहे बस झालं आता जे झालं ते झालं. पूजा चल बॅग भर निघू आपण इथं. आता कराल ना काम का तिथे गेल्यावर परत हेच. हा करल बाई चल घे बॅग भरायला घे. आता लय पोट भरलंय त्यांचं. भरलंय ना. घेते बॅग मी. काय चुकलं माकलं असेल तर माफ करा. आम्हाला काय कोणाच्या उलट घरात आमच्याकडून लावायची काही आवश्यकता चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. फक्त तुम्ही तुमच्या घरी जाऊन सुखाने राहा. आणि तुम्ही काय पुरी संसार मोडाच्या मागे लागू नका. हिचा नका मोडून तिचा नका मोडून. नाही ना बरं का खरं आमची चूक झाली. पण तुम्ही तुमची पोरगी काय ना आमची पोरगी काय दोघींचं कल्याण केलं बघा. आमची पोरगी बी संसाराला लागली तुमच्यामुळं. अहो, मला एक सांगा डोळे उघडणं गरजेचं आहे, असं कवर चालायचं. नाही खरे जावई बापूंना पण त्यांची चूक कळली. आता ते काय बिंदास त्यांचाच प्रपंच बघतील बघा. आता पोट भरलं हो. जी अण्णांनी पोट नाही भरत एवढ्या जणांचे बोलणे खाल्ले माणूस कोणच्या लायकीला लाईट. काय बोलतोय मी मात खरं बोलणं असतं. मला तोंडावर बोलावं लागत. राग आला तरी चालेल एखादं. जावई बापू निघतो का आम्ही बस. तुम्हाला एक खरं सांगू का पण नाही आम्ही निघतो आता बस. चला हो. झालं ते खूप झालं. सरका ना. आम्हाला जाऊ दे आमच्या घरी. हा, जाऊ दे जाय बाई जाऊ जाय जाऊ दे तुम्ही जा सुखात आली जा आणि संसार कर. हा, जा. दादा चुकलं असेल तर माफ कर. नाही नाही तुला कधी बी दारं मोकळीत आपली कधी बी. फक्त संसार सुखाचा करा का असं याचं त्याचं बोलणं खाण्यापेक्षा आणि कशाला. एकुलते एक आई बाप आहे. तिला काय त्याला काय जादा आई बाप. त्यांना सोडून जर तुम्ही इथं राहता म्हणल्यावर काय माणसं आहेत का तुम्ही. का त्यांना कोणासाठी कमवायचे तिकडे. बर चालतंय ना चालल्यात आता ते जाऊ द्या. शेवट जाताना गोड करावा. या जाय बाई जाय सुखाने संसार कर. ये बाई तू किती दिवस सांभाळ असतं तुम्ही. चल. नाही किती दिवस सांभाळ असतं तिला. अहो सांभाळायचं नव्हतं ना मी म्हणलं जावायचा राखतम गेला का जाईन त्याच्या घरी. अहो, आपण तुला काय राखतं त्याला किती दिवसातून वर्षातून 5 टाइम येतो त्याला राखतं. मग कधी येत राहीन का काय येडत का काय? आपण काय ना, ना. सांभाळायला आणणार आहेत का. जावई शेवटी हा तात्या, अहो, जावाय मी जावायची भीड नाही. तुमच्या जावायला पगार असून मी दण किती धरून ते सगळं खरं आहे. आई बापाकडे जा. काय असेल ती तू आई बापात लाड कर. इथं आमच्या दारात यायच नाही अजिबात. बोलू ना जावं मी तुम्हाला. माझं का माझ्याकडे भीड नसती. जावय असू नाही तर पोरगी असू तिकडे जायचं. अहो म्हणूनच आम्ही तुमचा सल्ला ऐकतो दरवेळी. चला आता चला चहा घ्या चला. लय गरम झालेला का नाना तुम्ही. सुनबाई फर्स्ट क्लास चहा ठेव नानांना. हा